संघ आहे, या संघाचे संघ मालक आहेत, आपण याची नोंद घ्यायची. जातोय मॅचच्या दिशेने पहिला बॉल प्रणित माधवचा. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतात बॉल वरती, जे त्या ठिकाणी आपण पाहिलं तर बॉल सुटलाय आणि तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. पहिला बॉल 9:55 घड्याळामध्ये शेवटचा सामना आजच्या दिवसातील. प्रणित माधवचा पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय व्यासपीठावरती, एकच धाव पंचांच्या माध्यमातून घोषित केली जाईल एकेरी धावेच्या मदतीने. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या आकड्यावर. 2 धावा धाव फलकावरती झाल्या टीमच्या. लालबाग क्रिकेट धमाका राजे शिवाजी युवा प्रतिष्ठानच्या वतीनं आपण पाहतोय आयोजन केलेली ही भव्य दिव्य अशी स्पर्धा LCD 2024 14व पर्व या स्पर्धेचं. यावेळेला मोठा फटका, रोहन साळी याच्या बॅटमधून बॉल चालला मैदानाच्या बाहेर, पंचांचा इशारा. 2 धावा दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 4 या आकड्यावर. 4 ऑन बोर्ड. 4 धावा धावफलकावरती. उद्याचं सत्र ठीक सकाळी 9 वाजता होईल, आपण याची नोंद घ्यायची आहे. उद्या होणारा पहिला सामना टीम श्रीमंत समर्थ विरुद्ध SA फाउंडेशन, सकाळी ठीक 9 वाजता. शैलेश शेडगे आणि विनंती असेल सचिन राईरे आपल्या संपूर्ण संघाला घेऊन आपण सकाळी ठीक 9 वाजता मैदानामध्ये उपस्थित राहायचंय. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅपमधून बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर गोशांकी क्षेत्रामध्ये. एक धाव पंचांच्या माध्यमातून घोषित केली जाईल एकेरी धावेच्या मदतीने. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 5. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण. या क्रीडांगणामध्ये जे प्रेक्षक बसलेत त्यांच्यासाठी पारितोषिक आलंय या ठिकाणी. विदिशा एंटरप्राइजेस यांच्याकडून 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक, 1 हँडेड कॅच जर त्यांनी पकडलं तर त्यांच्यासाठी 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. आणि महिलांसाठी एक विशेष पारितोषिक आहे, त्यांनी जर 2 हातामध्ये झेल पकडला तर त्यांच्यासाठी देखील 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक वंशिका एंटरप्राइजेस यांच्याकडून दिलं जाते. पुढचा बॉल यावेळेला कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला, पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये येतोय, तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली, रद्द झाले धावफलकावरती टीमच्या 6 धावा. 6 ऑन बोर्ड. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 6 धावा धावफलकावरती झाल्यात. विदिशा स्टार विरुद्ध सारा 11, एक ताकदवर संघ टीम सारा 11. प्रणितचा पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली लॉंग ऑन मधून पकडला, झेल संपुष्टात आलाय. पार्थ ताबनचा खेळ, विकेटचा होतोय पतन. पार्थ आउट. पार्थ या ठिकाणी माघारी परतलेत. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेनिमित्त आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे आमचं अनुपम अपार्टमेंट, गुंदेजा गार्डन आणि म्हाडा संक्रमण शिबिर या रहिवाशांचं देखील आयोजन समितीच्या माध्यमातून विशेष आभार व्यक्त करतो. तुमच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होते. उद्याचा 1 दिवस आहे, अंतिम दिवस या स्पर्धेचा. तुमच्याकडून अशाच सहकार्याची आशा बाळगतो. उद्याचा दिवस यशस्वीरित्या संपन्न करायचा आहे, ही स्पर्धा संपन्न करायची आहे. लालबाग क्रिकेट धमाका. आणि आपण पाहतोय व्यासपीठावरती मान्यवरांचं शुभागमन झाले. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्याच वर्षी आपण पाहिलं तर जिल्हा परिषद शाळा फुलपाडा केंद्र परिवार जिल्हा पालघर या ठिकाणी
580 विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप केलं गेलं होतं. तसेच विद्यार्थ्यांना एक्झाम पॅड, पेन सेट व ब्लूटूथ स्पीकर आणि माईक देण्यात आला होता. ते देत असताना आम्हाला सहकार्य लाभलं होतं आमचे मार्गदर्शक, आमचे हितचिंतक माननीय श्री हर्षिक गाला. त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. थँक्यू सो मच हर्षिक गाला सर. आपलं सहर्ष स्वागत लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेनिमित्त. हे सर्व मान्यवर, खूप सारी मेहनत मान्यवरांनी देखील घेतली आहे. ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होते. मंडळाचा सामाजिक उपक्रम असू दे, वैद्यकीय उपक्रम असू दे, किंवा आपण पाहिलं तर ज्या वेळेला चांगला प्रयत्न झाला प्रणित माधव यांच्या माध्यमातून एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली एकेरी धावेच्या मदतीने. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 7 या आकड्यावर. 7 ऑन बोर्ड. 1.2 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटची मॅच आजच्या दिवसामधील. मान्यवरांचं शुभ आगमन व्यासपीठावरती झालंय. सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये तुम्ही केलेल्या अमूल्य अशा सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होत आहे. पुढचा बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय राजेश मंडलचा. पुढचा बॉल प्रभावित करणारी गोलंदाजी चिन्मय पारकर आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. चिन्मय पारकर फलंदाजीसाठी आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगल्या रीतीने बॉल हाताळलाय राजेश मंडळने. पुढचा बॉल समोरच्या दिशेने चिन्मय पारकरच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा. बॉल जाईल सीमारेषेच्या पार. मिळतील धावा. 4 चौकार चिन्मय पारकरच्या बॅट मधून. चांगला फटका. 11 धावा धावफलकावरती झाल्यात. 11 ऍक्शन रिप्ले स्टँड अँड डिलिव्हर. चांगला फटका चिन्मय पारकरच्या बॅट मधून. त्याची बॅट बोलली आहे. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये पहिल्याच सामन्यामध्ये त्याच्या बॅट मधून अशा पद्धतीचे फटके आलेत. या मॅच मध्ये देखील फटके यावेत अशी आशा असेल टीम विदिशा स्टार या संघाला. त्याची बॅट बोलेल का या मॅच मध्ये. 1 चौकार त्याने अजूनपर्यंत ठोकलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने. व्हॉट अ शॉट. चांगला फटका. झेल घेण्याचा प्रयत्न प्रेक्षक करतायत. झेल सुटलाय. एका हाताने पकडायचा झेल. धन्यवाद. मॅच मध्ये खेळाडू खेळत आहेत आणि त्या ठिकाणी प्रेक्षक खेळत आहेत. एका हातामध्ये झेल पकडा, दुसऱ्या हाताने 501 रुपये जिंका. प्रेक्षकांसाठी विशेष पारितोषिक. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये जे प्रेक्षक बसलेत त्यांच्यासाठी विशेष पारितोषिक आहे. राजेशचा पुढचा बॉल. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. चिन्मय पारकर तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसला. विकेट जाऊतोय पतन. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय षटक क्रमांक 3 हाताळत असताना प्रणित माधवला. व्यासपीठावरती हे सर्व मान्यवर उपस्थित आहेत. माननीय श्री प्रतीक महानवर थेट डोंबिवलीहून ते लालबाग नगरीमध्ये दाखल झालेत. श्री मंगलमूर्ती ग्रुप रायटर श्री आकाश पाटील त्यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात आयोजन समितीला. त्यांच्या समवेत आपण पाहतोय आमचे हितचिंतक माननीय श्री हर्षिक गाला साहेब यांचं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेनिमित्त. प्रणितचा पुढचा बॉल यावेळेला कव्हर क्षेत्रामध्ये चांगल्या रीतीने खेळून काढलाय बॉल. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी बघता बघता पूर्ण केल्यात. चांगला प्रयत्न. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा बघता बघता पूर्ण केल्यात रोहन सालीने धावेच्या मदतीने. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 15 या आकड्यावर. 15. 2 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलेत. आजच्या दिवसातील शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिली इनिंग आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रणित माधव षटक क्रमांक 3 हाताळत असताना आता मात्र सोडून दिलाय. पंचांचा इशारा. व्हाईट सिग्नल. व्हाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. रन झाले धावफलकावरती टीमच्या 16 धावा धावफलकावरती झाल्यात.
सर्वच मान्यवर क्रिकेटचा आनंद घेतात व्यासपीठावरती बसून. ऑन स्क्रीन आपण पाहतोय सर्व मान्यवर. पुढचा बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय. आता मात्र निर्धाव चेंडूची सांगत होते. चांगला बॉल प्रणित माधवने हाताळलाय. षटक क्रमांक 3 हाताळत असताना वैयक्तिक दुसरं षटक प्रणित माधव हाताळतोय. पुढचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात. रन मिळतील या बॉलवरती 2 आणि या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते धावफलकावरती 18 या आकड्यावर. 18. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान अग्रेसर आहे. दीपोत्सव सोहळा, शिवजयंती उत्सव, कबड्डी प्रशिक्षण शिबिर, विद्यार्थी गुणगौरव, गोविंदा पथक हे या मंडळाचं वैशिष्ट्य. सामाजिक उपक्रमामध्ये देखील त्यांनी खारीचा वाटा उचललाय. खूप सारे योगदान त्यांचं देखील लाभलंय. यावेळेला मोठा फटका रोहन साईच्या बॅटमधून गुडघाट एक तमाशा एक बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा. 2च धावा. चांगला फटका रोहन साईच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. दुहेरी फटक्याच्या मदतीने धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते धावफलकावरती 20 या आकड्यावर. 20 ऑन बोर्ड. विदिशा स्टार या संघाचे संघ मालक आपण पाहतोय समालोचन कक्षामध्ये बसून क्रिकेटचा आनंद घेत आहेत. आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत. प्रज्योत कदम या संघाचे संघ मालक. त्यांचा संघ मैदानामध्ये उतरलाय येल्लो जर्सी मध्ये. हा संघ मैदानाच्या आतमध्ये मँगो जर्सी मध्ये जर आपण पाहिलं तर संघ आहे टीम सारा 11. रमेश कदम, मनीष पवार स्टँड मध्ये आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी. स्पर्धेला देखील खूप सारे योगदान त्यांचं देखील लाभलंय. यावेळेला देखील आपण पाहतोय डायरेक्ट थ्रो होईल का? प्रणित माधवचा थ्रो. फलंदाजाला जीवदान. आता मात्र धाव पूर्ण केली आहे. एक एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमच्या 21. शेवटचा अजूनही एक बॉल शिल्लक आहे या तिसऱ्या षटकातील. 21 ऑन बोर्ड. प्रत्येक चौकरासाठी 200 रुपये रोख रकमेचं पारितोषिक श्री परेश अनंत यादव यांच्याकडून जाहीर केलंय. फलंदाजी करत असलेला संघ टीम विदिशा स्टार या संघासाठी. रोहन साळी वैयक्तिक 11 बॉलमध्ये 13 धावांवरती तो खेळतोय. त्याला साथ देतोय आता मात्र नवीन फलंदाज प्रसाद साल्वी. प्रणित माधव षटक क्रमांक 3. शेवटचा बॉल शिल्लक. 14 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनपर्यंत त्याने खर्च केलेत. एक महत्वपूर्ण विकेट त्याने पटकावली आहे. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये आलाय. तोपर्यंत एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलं त्या ठिकाणी. षटक क्रमांक 3चा खेळ देखील आता मात्र संपलाय. धावा झाल्यात धावफलकावरती टीमच्या 22. 2 गडी बाद. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठानच्या वतीनं आपण पाहिलं तर गेल्या वर्षीच जिल्हा परिषद शाळा फुलपाडा केंद्र परिवार जिल्हा पालघर या ठिकाणी 580 विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप केलं गेलं. तसेच विद्यार्थ्यांना एक्झाम पॅड, पेन सेट व ब्लूटूथ स्पीकर आणि माईक. तदनंतर आपण पाहिलं तर खेळाचं साहित्य देखील त्या ठिकाणी वाटप केलं गेलं होतं आणि त्याच्यासाठी हातभार लागलाय तो म्हणजे आमचे हितचिंतक माननीय हर्षिक गाला यांचं देखील आगमन झालेलं आहे व्यासपीठावरती. ऑन स्क्रीन आपण पाहतोय श्री प्रतीक महानवर डोंबवली. त्यांनी 18 लाखाचा पल्ला पार केलाय. 18 लाख सबस्क्रायबर युट्यूब मध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. tenniscricket.in चे सर्व माननीय श्री संतोष नाणेकर यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. एक मराठी उद्योजक काय करू शकतो त्याचं उत्तम उदाहरण ते म्हणजे संतोष नाणेकर. tenniscricket.in या खेळाडूंना त्यांनी प्रोत्साहन दिलं कारण त्यांचा खेळ दिसत नव्हता. तो खेळ त्यांनी युट्यूबद्वारा पूर्ण जगासमोर आणलाय. त्यांचं विशेष कौतुक करावं लागेल श्री संतोष नाणेकर.
tenniscricket.in चे सर्वेसर्वा त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम या मैदानामध्ये देखील आली आहे. एकूण 4 कॅमेरासह ते देखील या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण दाखवत आहेत. ऑपरेटर आहेत साहिल चव्हाण, कॅमेरामॅन आपण पाहतोय जय पाडेकर, आशिक, रोहित, आर्यन आणि ऑनलाईन स्कोरर म्हणून जर आपण पाहिलं तर श्रेयस, तुमचं देखील करावं तेवढं कौतुक कमी आहे. थँक्यू सो मच tenniscricket.in. खूप सारं योगदान, प्रत्येकाने योगदान दिले या स्पर्धेला. षटक क्रमांक आपण पाहतोय यावेळेला पहिला बॉल कौस्तुभ भैरे यांचा. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेचं प्रमुख वैशिष्ट्य आपण पाहिलं तर tenniscricket.in माध्यमातून या स्पर्धेचं थेट क्लीन नीट असं प्रक्षेपण दाखवलं जाते. 2 दिवस झालेत या स्पर्धेला आणि या 2 दिवसामध्ये ऑनलाईन प्रेक्षक एकूण 29,000 प्रेक्षकांनी ही स्पर्धा लाईव्ह बघितले. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 29,000 प्रेक्षक लाईव्ह ही स्पर्धा त्यांनी बघितली आहे 2 दिवसामध्ये. अजून उद्याचा एक दिवस बाकी आहे. 50,000चा टप्पा पार करेल अशी आशा बाळगतो. प्रेक्षक देखील ऑनलाईन आनंद घेतात या स्पर्धेचा. काही प्रेक्षकांना मैदानामध्ये येणं कठीण आहे, त्यामुळेच की काय हे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि 2 HD हाय डेफिनेशन क्लिअर क्लीन नीट प्रक्षेपण आपण पाहतोय या स्पर्धेनिमित्त. हाय डेफिनेशन HD क्वालिटीचे कॅमेरे 2 आपण पाहतोय या पटांगणामध्ये tenniscricket.in माध्यमातून. म्हणजे मैदानातील माती आणि दगड सुद्धा त्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला जातोय. म्हणजे इंडियन प्रीमियर लीग IPLच्या धर्तीवर जे कॅमेरे यूज केले जातात तेच कॅमेरे LCD लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये यूज केले जात आहेत. हे या स्पर्धेचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. आयोजन समिती सॅल्यूट आहे तुम्हाला. खूप सारी मेहनत आयोजन समितीने घेतली आहे. आयोजन केलंय, काय आयोजन केलंय, लाजवाब, डोळ्याचं पार न फेडणारं आयोजन. विशेष बाब आहे 2 कॅमेरे हाय डेफिनेशन क्वालिटीचे. कौस्तुभचा पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये आलाय. समीर पवार डायरेक्ट थ्रो. पंचांकडे अपील, अपील उचलून धरतील का पंच याकडे प्रेक्षकांच्या नजर आहेत. थर्ड अंपायरची मदत मागितली आहे, थर्ड अंपायरची मदत मागावी लागेल. त्यांना देखील ठाऊक आहे योग्य तो निर्णय द्यायचा या मॅच मध्ये. थर्ड अंपायरची मदत. हायकोर्टामधून निर्णय सुप्रीम कोर्टात गेलाय. थर्ड अंपायर मध्ये आपण पाहतोय थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये सर प्रसाद सहस्त्रबुद्धे आणि रवी पवार हे 2 मॅच ऑफिशियल्स आहेत. योग्य तो निर्णय त्यांच्याकडून दिला जाईल. SD क्वालिटी हाय डेफिनेशन 2 कॅमेरा या ठिकाणी सज्ज आहेत. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण दाखवण्यासाठी tenniscricket.in. डिसिजन पेंडिंग. धाव बाद आहे की नाहीये रोहन साली त्याकडे प्रेक्षकांच्या नजरा असतील. रोशन खापले यांनी आपण पाहिलं तर थर्ड अंपायरची मदत मागितली. स्टेट अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय रोशन खापणे सरांना. द मॅन फ्रॉम घाटकोपर त्यांच्या समवेत आपण पाहतोय लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये विजय केनी. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण तो पाहतोय द मॅन फ्रॉम डोंबिवली प्रसाद सहस्त्रबुद्धे. निर्णय आलाय फलंदाज रोहन साळी आउट. चांगला थ्रो समीर पवार. पवारची पॉवर या ठिकाणी पाहायला मिळाली. बॉल कलेक्ट केला कौस्तुभ बहिरेने. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. ईशान्य चित्र टिकली जात आहेत. पंचांकडे अपील आणि रोहन साळी आता मात्र माघारी परतलेत. क्या बात है. चांगला रनआउट त्या ठिकाणी पाहायला मिळाला समीर पवार यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज आहेत अनिश धुरी, नवीन बॅटर. पुढचा बॉल यावेळेला क्षेत्ररक्षक आहे समीर. त्यांनी चांगला प्रयत्न केला. बॉल चाललाय गोष्टांकी क्षेत्रात. रन मिळाल्या बॉलवरती 1. अनिश धुरे आलेत नवीन फलंदाज.
हे सर्व प्रेक्षक गर्दी करतायत विविध ठिकाणाहून. हे प्रेक्षक आज मात्र कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये आलेत. मुंबईतील महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून मान्यवर देखील येत आहेत. या स्पर्धेनिमित्त प्रेक्षक देखील येत आहेत ही स्पर्धा पाहण्यासाठी. काही प्रेक्षक ऑनलाईन देखील पाहत आहेत. पुढचा बॉल कौस्तुभचा लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत एकच धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 25 या आकड्यावर. 4 षटकांचा खेळ संपलाय. 3 गडी आतापर्यंत माघारी परतलेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. विदिशा स्टार हा सामना संपल्यानंतर आहे त्या मीटिंगसाठी आयोजन समितीने व्यासपीठावरती यायचंय. उद्याचं सत्र ठीक सकाळी 9 वाजता होईल. आपण याची नोंद घ्यायची आहे. शेवटचा सामना आहे आजच्या दिवसातील. हा सामना समाप्त झाल्यानंतर मात्र आयोजन समितीची एक विशेष मीटिंग या ठिकाणी बोलवली जाते. तर हा सामना संपल्यानंतर आयोजन समितीने त्वरितच व्यासपीठावरती या. धन्यवाद. जातो मॅचच्या दिशेने. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 25 धावा धावफलकावरती झाले. 3 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलेत. प्रसाद साळवी आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय अनिश दुरीला. लालबाग क्रिकेट धमाका, क्रिकेटचा महासंग्राम. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण सज्ज आहे. प्रेक्षक गर्दी करतायत या मैदानामध्ये. प्रेक्षकांसाठी विशेष पारितोषिक. प्रेक्षकांनी 1 हँडेड झेल पकडलं तर त्यांच्यासाठी 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक वंशिका एंटरप्राइजेस यांच्याकडून दिलं जाते. अक्षय शेडगे या संघाचा कॅप्टन. पहिला बॉल यावेळेला हवेमध्ये आहे. बॉल समीर पवार बॉलच्या खाली. सोप्पा झेल पकडलाय. विकेट्स होते पतन. प्रसाद साळवी जातोय रिटर्न. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हिमांशू पालव. 4.1 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. 25 धावा अजूनही शेवटचे 5 बॉल शिल्लक या पहिल्या इनिंग मधील. पहिला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक बॉल वरती येत आहेत. कौस्तुभ भैरे झेल पकडलाय. विकेटचा होतोय पतन. हिमांशू आल्या पावली माघारी परतोय. डीजे धन्यवाद. डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील विरकुड. नवीन फलंदाज स्वप्नील. विरकुड नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. 4 बॉल शिल्लक आहेत शेवटच्या षटकातील. स्वप्नीलचा पुढचा फटका चांगल्या रीतीने खेळून काढलाय कौस्तुभ कडून. बॉल सुटलाय तोपर्यंत 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली. 26 धावा धावफलकावरती झालेत. अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. या 3 बॉल मध्ये अजून किती धावा येणार. प्रेक्षक गॅलरी खचाखच भरली आहे. ऑनलाईन प्रेक्षक क्रिकेटचा आनंद घेत आहेत. युट्यूब द्वारा जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये घर बसल्या बसून आपण या क्रिकेटचा आनंद घेऊ शकता. पुढचा बॉल चांगल्या रीतीने हाताळला. क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील तोपर्यंत एकच धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. रन झाले धावफलकावरती टीमच्या 27. चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 2. पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. तो बनतोय दर्शक. झेल घेण्याचा प्रयत्न होतोय प्रेक्षकांकडून. बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा. 2 धावा.
प्रत्येक बॉलवरती झेल घेण्याचा प्रयत्न करतायत प्रेक्षक. त्यांना देखील ठाऊक आहे एका हातामध्ये झेल जर त्यांनी पकडला तर 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल प्रेक्षकांना. एका हाताने कॅश पकडायचं आहे, दुसऱ्या हाताने 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक घ्यायचं आहे. त्यांना देखील ठाऊक आहे फक्त पारितोषिक असेल कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये बसलेल्या प्रेक्षकांसाठी. पुढचा बॉल, पुन्हा एकदा मोठा फटका. बॅटर स्वप्नीलच्या बॅटमधून बॉल चाललाय पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा, 2 धावा आणि या दुहेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 5चा खेळ देखील संपलाय. रन झाले धावफलकावरती टीमच्या 31 म्हणजेच 30 बॉल आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे टीम सारा 11. धन्यवाद डीजे. आमच्या मंडळाचे सल्लागार माननीय श्री उमेश शेंडे साहेब, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होतोय. आमचे हितचिंतक माननीय श्री हर्षिक गाला साहेबांचा या ठिकाणी सत्कार केला जाईल. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठानच्या वतीनं गतवर्षी जिल्हा परिषद शाळा फुलपाडा केंद्र परिवार जिल्हा पालघर या ठिकाणी 580 विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप केलं गेलं. तसेच विद्यार्थ्यांना एक्झाम पॅड, पेन सेट व ब्लूटूथ स्पीकर आणि माईक तसंच खेळाचं साहित्य देखील दिलं गेलं. त्याच्यासाठी हातभार लावलाय हर्षिक गाला साहेबांनी आणि म्हणूनच ही काय आयोजन समितीच्या माध्यमातून एक विशेष सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. आमच्या मंडळाचे हितचिंतक आहेत, मार्गदर्शक आहेत माननीय श्री हर्षिक गाला. थँक्यू सो मच. आपण या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. हर्षिक गाला साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. प्रत्येक कार्यामध्ये साहेबांचं मोलाचं योगदान आहे. या स्पर्धेनिमित्त देखील साहेब आवर्जून उपस्थित राहिलेत. आमच्या कार्यक्रमाची शोभा साहेबांनी वाढवली. थँक्यू सो मच हर्षिक गाला सर. विशेष सहकार्य स्पर्धेनिमित्त आयोजन समितीच्या वतीनं विशेष आभार. 30 बॉल जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी टीम सारा 11. 30 बॉल 32 धावा जिंकायचे, कष्ट करायचे टीम सारा 11. आपण आपले 2 सलामीवीर बॅटर त्वरितच मैदानामध्ये पाठवा. अक्षय शेडगे, विनंती असेल. ऑन स्क्रीन मनीष पवार स्टँड. मनीष पवार स्टँड मध्ये आपण पाहतोय टीम सारा 11 संघ आहे. अपोजिट संघ जर आपण पाहिलं तर रोहन शितोळे स्टँड मध्ये संघ आहे, तो म्हणजे विदिशा स्टार. मॅचला सुरुवात होते, सेकंड इनिंगला सुरुवात होईल. 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 32 ची गरज आहे. 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, प्रणित माधव आणि अक्षय शेडगे. 2 सलामीवीर फलंदाज टीम सारा 11 संघाकडून. चला स्पीडअप घ्या, विनंती आहे अक्षय शेडगे.
पुन्हा एकदा झेल घेण्याचा प्रयत्न प्रेक्षकांकडून झाला. झेल सुटलाय. एका हातामध्ये झेल पकडायचं प्रेक्षकांना. 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये जे प्रेक्षक बसलेत त्यांच्यासाठी विशेष पारितोषिक आहे. वंशिका एंटरप्राइजेस यांच्याकडून एका हातामध्ये झेल पकडला की वंशिका प्रॉपर्टीज यांच्याकडून हे विशेष पारितोषिक असेल. एका हातामध्ये प्रेक्षकांनी झेल पकडला तर वंशिका प्रॉपर्टीज यांच्याकडून 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. प्रेक्षक आपण पाहतोय tenniscricket.in च्या माध्यमातून हे सर्व प्रेक्षक ही सर्व क्षणचित्रे टिपली जात आहेत आपल्या कॅमेऱ्यामध्ये. काही प्रेक्षक डान्स करतायत, काही प्रेक्षक नाखुश असतील, काही प्रेक्षक खुश असतील, काही प्रेक्षक निराश असतील. कारण प्रेक्षक आहेत आपल्या आवडत्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी मैदानात दाखल झालेत. आमचा महिला वर्ग त्यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला. आणि आपण पाहतोय प्रसाद साळवी यांच्या वाईफ देखील आलेत या मैदानामध्ये प्रसाद यांना शुभेच्छा देण्यासाठी, या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी. लालबाग क्रिकेट धमाका. पार्थ सावंत पुढचा बॉल, मोठा फटका. प्रणित माधवच्या बॅटमधून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आजच्या रात्रीतील आणखीन एक दर्जेदार, रुबाबदार, दिमाखेदार फटका बॅटर प्रणित माधवच्या बॅटमधून येतोय. चौकार. मूर्ती लहान पण माझी कीर्ती खूप महान आहे, हेच त्याने दाखवले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कांगिसो रबाडा हे नाव त्याला दिलं गेलं. इतर क्रिकेट देखील चांगल्या रीतीने तो खेळतो. बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गॅप मधून बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. रन मिळेल या बॉलवरती. एक एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 22 धावा. 16 मध्ये जिंकण्यासाठी 10 ची गरज. आता मॅचचं समीकरण. पुढचा बॉल स्लोअर वन होता. चेंडूला ओळखलं, पाठवलं देखील बॉलला गोशांकी क्षेत्रामध्ये. प्रणितने रन मिळाल्या बॉलवरती एक एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 23 या आकड्यावर. मनीष पवार स्टँड पहा. सारा 11 संघ आहे. संघाचे संघ मालक श्री रमेश कदम, खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली, खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनी देखील दिल्यात या स्पर्धेला. लालबाग क्रिकेट धमाका. पुढचा बॉल चांगल्या रीतीने चेंडूला सन्मान दिलाय. त्याला ठाऊक आहे कोणत्या बॉलवरती मोठा फटका खेळायचा आणि कोणत्या बॉलला सन्मान द्यायचा. तोच प्रणित माधव स्ट्रायकिंग एंडला. शेवटचे अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 9 धावांची गरज. आता मात्र स्लो रन बॉल होता. पाठवल्या बॉलला. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये. 1 धाव पंचांच्या माध्यमातून घोषित केली जाते. ऑन कॅमेरा फक्त आणि फक्त मनीष पवार स्टँड दाखवला जातोय. त्याचं कारण देखील ते आहे. प्रणित माधव फॉर्म मध्ये इनफॉर्म बॅट्समन आणि म्हणूनच काय सारा 11 संघ आपण पाहतोय ऑन कॅमेरा tenniscricket.in. पुढचा बॉल हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये येतोय. तोपर्यंत 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलं त्या ठिकाणी राजेशने. बॅटर प्रणितला 1च धाव मिळेल म्हणजे षटक क्रमांक 3चा खेळ देखील आता संपलाय. 25 धावा धावफलकावरती झालेत. उर्वरित 12 बॉल आणि या 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. 12 बॉल 7 धावा जिंकण्यासाठी. बारा बॉल मध्ये 7 धावा करायच्या जिंकण्यासाठी. ऑन स्क्रीन देखील आपण पाहतोय 32 धावांचं टार्गेट आहे. 25 धावा आतापर्यंत झाल्यात. आता मात्र एक ड्रिंक ब्रेक, ईव्ही ड्रिंक ब्रेक या ठिकाणी जाहीर केला जातोय आयोजन समितीच्या माध्यमातून. समीकरण शेवटचे 12 बॉल आणि 7 धावांची गरज. 25 धावा धावफलकावरती झाल्यात. हे 4थं षटक हाताळण्यासाठी जर आपण पाहिलं तर नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. हिमांशु पालव. हिमांशु पालव
tenniscricket.in या स्पर्धेमध्ये एक खासियत आहे. यावेळेला मोठा फटका, बिग हिट बॅटर प्रणीतच्या बॅटमधून येतोय. बॉल चालल्या मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा, 2 धावा. tenniscricket.inच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. आणि tenniscricket.inच्या माध्यमातून जर आपण पाहिलं, सांगायचं झालं तर एकूण असे 2 कॅमेरे आहेत. जे 2 कॅमेरे इंडियन प्रीमियर लीगच्या धर्तीवर त्या कॅमेऱ्याचा यूज केला जातो. अशी हाय डेफिनेशनचे कॅमेरे या स्पर्धेनिमित्त आपण पाहतोय. tenniscricket.inची टीम ते कॅमेरे घेऊन सज्ज आहे. कैलासवासी योगेशदादा पाटील या क्रीडांगणामध्ये. पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक आहेत. आत्ता मात्र रन मिळणार नाहीये. मॅचचं समीकरण बदललंय. शेवटचे 10 बॉल जिंकण्यासाठी 5ची गरज. 10 मध्ये 5 करायचे जिंकण्यासाठी. जय श्रीराम, जय श्रीराम हा आवाज आपल्या कानावर पडतोय टीम सारा 11 या संघाकडून. हिमांशूचा पुढचा बॉल, मोठा फटका. यादवच्या बॅट मधून बॉल चाललाय मैदानाच्या पलीकडे. पंचांचा इशारा, 2 धावा. दुहेरी धाव्याच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. रन झाले धाव फलकावरती 29. शेवटचे 9 बॉल आणि या 9 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. 9 मध्ये 3. टीम सारा 11 क्या बात आहे. काय खेळ केलाय. नऊ बॉल मध्ये 3 धावांची गरज. मंचू पालवचा पुढचा बॉल. यावेळेला देखील चांगला फटका पाहायला मिळाला. बॉल चाललाय पुन्हा एकदा गोलशंकी क्षेत्रामध्ये. पंचांचा इशारा. आता मात्र एकच धाव मिळेल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. रन झाले 30. शेवटचे 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. मनीष पवार स्टँड मध्ये आपण पाहतोय. संघ आहे टीम सारा 11. संघाचे संघ मालक श्री रमेश कदम. खूप सारं प्रोत्साहन मार्गदर्शन त्यांनी आपल्या खेळाडूंना केले आणि म्हणूनच ही काय 4था सामना जिंकण्याच्या तयारीमध्ये हा संघ टीम सारा 11. एक सामना त्यांनी अजूनपर्यंत गमावलाय ही स्पर्धा खेळत असताना. पुढचा बॉल हवेमध्ये आहे. झाडाला बॉल जाऊन आदळला. हा बॉल पुन्हा एकदा जातोय गोशाकी क्षेत्रामध्ये आणि हा फटका. पंचांचा इशारा. एकच धाव. 2 धावा आणि मॅच ओव्हर. मॅच जिंकली आहे टीम सारा 11 या संघाने. वलपे टीम सारा 11. हार्ड लक टीम विदिशा स्टार. पुढील मॅच साठी आपणास देखील खूप खूप शुभेच्छा असतील. उद्याचं सत्र ठीक सकाळी 9 वाजता होईल याची नोंद घ्यायची आहे. प्रेक्षकांना देखील त्याची विनंती असेल. उद्या सकाळी ठीक 9 वाजता मैदानामध्ये या. tenniscricket.inच्या माध्यमातून सुद्धा आपण या क्रिकेटचा आनंद घेऊ शकता. उद्या होणारा पहिला सामना तो म्हणजे टीम श्रीमंत समर्थ विरुद्ध एस ए फाउंडेशन. आणि विनंती असेल लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेचे मुख्य आयोजक आयोजन समितीला विनंती असेल आपण व्यासपीठाजवळ या. मान्यवरांनी देखील उपस्थिती दर्शवली आहे. खेळाडूंना आयोजन समितीला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. थँक्यू सो मच हर्षित गाला सर. विशेष सहकार्य या आयोजन समिती विनंती आहे आपण व्यासपीठाजवळ या. आणि या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूने फलंदाजी करत असताना 19 धावा ठोकल्या. 1 षटक त्याने हाताळलं. 2 षटक त्याने हाताळले. 15 धावा खर्च करून 1 महत्वपूर्ण त्याने पटकावली आणि म्हणूनच काय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय प्रणीत माधवला. विनंती असेल प्रणीत आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. मान्यवरांच्या शुभस्ते या ठिकाणी आपणास देखील एक पारितोषिक दिलं जाईल. माननीय श्री प्रतीक अनवर यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पारितोषिक दिलं जाते. श्री मंगलमूर्ती ग्रुप प्रोप्रायटर श्री आकाश पाटील त्यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. प्रतीक महानवर प्रतीक महानवर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पारितोषिक दिलं जाते. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय प्रणीत माधवला. विनंती आहे प्रणीत माधव आपण त्वरितच या. JBL इयरफोन या खेळाडूला दिले जाते. ते ब्रँडेड इयरफोन या खेळाडूला दिले जातील. प्रणीत माधव ठरतोय मॅन ऑफ द मॅच. विनंती असेल श्री प्रतीक साहेब आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या.
प्रतीक साहेब आपणास विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पारितोषिक दिलं जाते. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार